सारखी सारखी तीच सिरियल काय बघत असतेस तू? अगं आज तो श्री आहे ना जान्हवीच्या घरी येणार आहे तिचा हात मागायला. तो हात मागायला येणार आहे म्हणून तू पोहे करतेस का? तुझं आपलं काहीतरीच. आशू झाली पूजा? हो. बरं मी ना पोहे करते शुभंकर साठी, खाईल ना ग तो? अगं पोह्याला कोणी नाही म्हणणार आहे का? फक्त तिखट कमी घाला. त्या दिवशी भाकरीचा चुरा खाल्ल्यानंतरचा ठसका आठवतोय ना? हा मग एखाद्याला नसते बाई तिखट खायची सवय. म्हणजे हा मुलगा या आधी पण इथे येऊन गेलाय का? रुपाली आधी तू ते केस बाहेर वाळवून ये बरं. आता हे केस काय त्याच्यात पडतात होय? काय गय आशू, हा इथे येत जात असतो का? अगं दिवाळीत फराळाचा डब्बा दिला होता, तोच परत करायला आले होते. पण ओळख कशी झाली? काल पण मी विचारत होते पण कुणीच काही बोललं नाही. कुणालाही घरात कस काय घेता ग? एकतर दोघीच असता. रुपाली अगं हळू बोल. देव माणूस आहे तो, चांगल्या घरातला आहे. त्याने ऐकलं तर काय वाटेल त्याला? अगं नाही ऐकणार तो, झोपलाय अजून, जागच नाहीये त्याला. अगं रात्री उशिरा झोपले होते ते. पण एवढ्या रात्रीपर्यंत जागायचंच कशाला ना? रुपाले त्याला जेवढं झोपायचंय तेवढं झोपू दे. तू जरा कांदा कापून दे. मी काही न बोललेलंच बरे. आणतो कांदा इकडं. आशू शुभंकर उठला का बघती का? हो. मुलींशी मैत्री दूरच, मला फार बोलणंही जमत नाही. बरं. पण मी तुमच्याशी बोलू शकलो. कदाचित हीच मैत्री असावी. मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. शुभंकर, शुभंकर कुठे? नगरकर बाई. रुपाली अगं हे पातेला खाली उतरव ना, चहा उकळलाय. आशू उठला का ग शुभंकर? तू जा इथून आणि परत आमच्या आयुष्यात येऊ नकोस. शुभंकर कुठे?
शुभंकर. बाईंचं बाळ लोकांच्या दारात झोपलंय. शुभंकर उठ. शुभंकर. शुभंकर. कृष्णकांत, बाळ, आई झोप चांगली झालेली दिसतीये. आई मी आशू, अगं कोण आले? कोण आहे? काकू ही माझी आई आणि बाबा. हो का, बरं झालं. गरिबांच्या घराला तुमचे पाय तरी लागले. या ना, आत या. आशू, तू अंथरूण काढून घे. अगं बाई, तुम्ही पण आलात? तुम्ही यांना ओळखता का? हो, हे आले होते आमच्याकडं. या ना, आत या. आम्ही इथे पाहुणचारासाठी आलेलो नाही आहोत. आई अगं आई मी निघणारच होतो आता इथून. शुभंकर, तुला माहिती आहे का, आई काल रात्रीपासून घराच्या बाहेर बसून तुझी वाट बघत होत्या. थंडीने कुडकुडत होत्या, तरी पण घरात आला नाही. अन्नाचा एक कण सुद्धा त्यांच्या घशाखाली उतरला नाहीये रे. अहो, पण मी काल फोन. तू काही बोलणार आहेस की तुझं वकीलपत्र यांना देऊन मोकळं झालायस? आई तसं नाही ग, पण प्लीज समजून घे ना. मी तेच करत आले मी आजपर्यंत, आणि आज त्याचा परिणाम दिसतोय मला. आई काल रात्री तुला फोन करून सांगितलं होतं ना. अहो, पण मी स्वतः फोनवर बोलले होते. म्हणजे काल रात्री जो कॉल आला होता तो नाही, तो रॉंग नंबर होता. बाकी काल कुठलाच कॉल आला नव्हता. ह्यांचा तर नाहीच नाही. अहो, तुम्ही फोन उचलला होता. मी स्वतः तुम्हाला. मी कुठलाही कॉल रिसीव्ह केलेला नाहीये. असं कसं? मी कधी खोटं बोलत नाही आणि खोटं खपवूनही घेत नाही. अहो, पण तुम्ही खोटं बोलताय असं कशाला म्हणेन मी? खरं तर तू फोन करायला हवा होतास, पण माझा मुद्दा वेगळाच आहे. काय गरज होती तुला इथे यायची आणि मुक्काम करायची? मला चक्कर आली होती म्हणून ते इथे घेऊन आले मला. आणि रात्र पण खूप झाली होती म्हणून त्यांना थांबावं लागलं. खूप उपकार झाले तुमच्या मुलाचे. नाहीतर आजकाल कोण कोणासाठी एवढं करतं ना. हो ना. आणि आजच्या जगात कोण कशासाठी कसं वागेल हे सांगता येत नाही.
आपण शाळेच्या वर्धापन दिनी भेटलो होतो हो ना? आणि त्यावेळी मी तुझं कौतुक केलं होतं ते फक्त गोड बोलण्यासाठी नाही, हातात घेतलेल्या पिशव्यांवर तुझी मेहनत, तुझी हुशारी दिसत होती म्हणून. त्यावेळी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, आठवतंय? चांगली कला आहे तुझ्या हातात, साधी आहेस, सरळ आहेस, फक्त वेळीच सावरत जा स्वतःला. आठवत असेल? हो. पण मागच्या 1-2 भेटीत तू तुझ्याबद्दलचं माझं असलेलं मत बदलवून टाकलेस. तुला आठवतं तू आमच्या घरी पहिल्यांदा आली होतीस तेव्हा मी तुला एक पुस्तक दिलं होतं वाचायला. मला वाटलं तुला वाचनाची आवड असेल, शिकायची इच्छा असेल. आओ, परिस्थितीमुळे नाही फार शिकता आलं तिला. त्यात तिची चूक नाहीये. अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांना परिस्थितीमुळे शिकता येत नाही. पण आपलं वागणं परिस्थितीवर नाही, संस्कारावर अवलंबून असतं. हो ना? मग असं का होतं? दरवेळेला तुला सावरायला शुभंकरच येतो का? मी काय विचारतीये? दरवेळेला शुभंकरच तुला सावरायला का येतो? हो, काय बोलताय तुम्ही हे? मी अश्विनीशी बोलतेय, कुणीही मध्ये बोलायचं नाही. मोठी बहीण आहे मी तिची, तिच्याबद्दल असलं काही ना अजिबात ऐकून घेणार नाहीये. रुपाले, अगं थांब जरा. ह्या दोघी शांत बसतील, मुकाट्यानं सहन करतील, पण मी शांत बसणार नाही. हा, रुपाले, तू आज जा. अगं पाहुणे आलेत ते आपल्या घरी. मग आता त्यांना काय चहा देऊ का? का पाहुणचार करूया असल्या तिरक्या डोक्याच्या माणसांचा? का कांदेपोळीचा कार्यक्रम करू आशूचा? रुपाले, गप गप म्हटलं ना तुला मी. असलं नको त्या लोकांची ओळख वाढवायचीच कशाला? म्हणत होतीस ना चांगल्या घरातला आहेस म्हणून. बघितलं का याचं घराणं? आणि हो, तुम्ही ना माझ्या बहिणीला काही बोलू नका. अगदी साधी भोळी आहे ती, जान्हवी सारखी. कोण ही जान्हवी? झालं, लोकांना शिकवायला निघालेत आणि साधी जान्हवी माहित नाही. अहो, होणार असून मी मधली. म्हणजे अहो, सिरियल सिरियल. आम्ही कुठल्याही जान्हवीला ओळखत नाही. अहो, मग तुम्हाला काय कळणार आमची आशू काय आहे ते? आमची आशू साधी बोळी आहे, घरासाठी झटणारी आहे, अगदी त्या जान्हवीचा अवतार आहे. आमचा ना मालिकेशी संबंध आहे, ना त्या जान्हवीशी, आणि ना तुमच्या बहिणीशी. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलीला सीता, सरस्वती किंवा लक्ष्मीची उपमा द्यायला हवी होती. तुम्ही मालिकेतल्या पात्रांची उपमा देताय तिला. असं टीव्हीचं भूत ज्या लोकांच्या मानेवर बसलेलं असतं ना, त्या लोकांच्या आम्हाला ना तोंडी लागायचं असतं, ना असा तमाशा करायचा असतो. मग का आलाय आता तुम्ही इथं? हा तमाशाच तर करताय ना? रुपाली, माझा मुलगा इथे आलाय आणि त्याला इथे थांबवून घेतलं गेलंय, म्हणून मला यायला लागलं. आई, अगं मला कोणी थांबवलं नाहीये, पण माझा नाईलाज होता. झालं, ऐकलं? तर अजून जोरात बोंबलायला सांगू त्याला. रुपाले, आई, तुम्ही काय बघताय? जत्रा आहे का काय? इथं जा ना आपल्या घरात, तर आम्ही आमचं घेऊ बघून.
अरे अगं हात जोडते, तू शांत हो ना. माफ करा, ती थोडे अल्लड आहे. अगं तू कशाला माफी मागतेस? तू गप्प बस, नाही तर परत थोबड फोडीन तुझं. मी बघते काय करायचं ते. त्यांचा गैरसमज झाला असेल. गैरसमज झाला होता, पण आता डोळे उघडले. अश्विनी नवले, साधी सरळ दिसणारी मुलगी, पण हा तुझा साधेपणा खरा आहे की सगळं ढोंग आहे? काय अश्विनी नवले? अहो तुम्ही समजताय ना, तसं काहीच नाहीये. तुम्ही आत या ना, पहिल्यांदाच आलात आमच्याकडे. आणि शेवटचं, अहो असं का बोलताय? मग तुम्हाला काय वाटलं? तुमची मुलगी कधी तोल जाऊन पडणार, कधी चक्कर येऊन पडणार आणि माझा मुलगा तिला सावरायला येणार आणि हे सगळं आम्ही बघत राहायचं? या सगळ्या मागचा उद्देश आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? काय बाळ? आई आई असं खरंच काही नाहीये आणि ही माणसं खूप चांगली आहेत. बाळ, तुझ्या सर्टिफिकेटनी ही माणसं बदलणार नाहीत. अहो तुम्ही काय बोलताय? काय विचार करताय आमच्याबद्दल? इथे कोणाला विचारा, विचारा या वहिनीला विचारा. वहिनी सांगा हो तुम्ही, आम्ही कोणाच्या तरी आध्यात्मध्ये असतो का? माझी पोरगी कधी कुठं चुकली आहे का? अहो गावात तुम्ही कोणालाही विचारा, कोणीही सांगेल तुम्हाला. तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. तुम्हाला वाटतंय तसं आमच्या मनात खरंच काहीच नाहीये. आम्ही गरीब आहोत, पण आमची इज्जतच आमच्यासाठी सगळं काही आहे. प्रश्न गरिबीचा नाहीये आणि गरीब असणं हा काही गुन्हा नाहीये. प्रश्न शिक्षणाचा आहे. आम्ही काय तुम्हाला अंगठे बहादूर वाटलो का काय? माझी 7वी झालीये, आशूची सुद्धा 10वी झाले. आम्हाला पण लिहिता वाचता येतं. 7वी 10वी होऊन लिहिता वाचता आलं म्हणजे सगळं जमतं असं नाही. आमच्या घरात सगळे उत्तम शिकलेले आहेत. हे माझे सासरे, हे मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड आहेत. आमच्या आई आदर्श शिक्षिका आहेत आणि शुभंकर सुद्धा प्रोफेसर म्हणून काम करतो. आणि हे माझे मिस्टर, हे सुद्धा उत्तम शिकलेले आहेत. आई तुम्ही बोला ना त्यांना. कविता, सुशिक्षित घरातली माणसं मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलत नाही. जा जाऊन गाडीत बस. आई अहो पण ती कसं बोलतीये तुमच्याशी? अजून कुणीच तुमच्याशी असं बोललेलं नाहीये. मंदार, तिला गाडीजवळ घेऊन जा. ठीक आहे आई, मीच जाते. कुणीही तुमच्या शब्दाबाहेर गेलं तरी चालेल, पण मी मात्र तुमचा शब्द पाळणार. चल मंदार. कविता जरा शांत हो, डोकं शांत ठेव जरा. अरे शांतच आहे मी. मला काय झालंय? मग आता हे एवढं तावातावानं. अरे मंदार, आपण काहीतरी बोलणं आपलं कर्तव्य आहे. नाहीतर नगरहून पाथर्डीपर्यंत आलो आणि काहीच नाही बोललो, असं नको ना वाटायला. म्हणजे आता हे जे काही झालं ते बाईंसाठी नेहमी थोरलं ते कारलं होतं ना, आता धाकटं ते कार्ट होतं की नाही बघ. मंदार, जरा पाणी देतोस का? कसा सुकलाय रे बोलून बोलून. शुभंकर, तुमची ओळख कुठे झाली? शाळेच्या कार्यक्रमात. आणि त्या 1 तासाच्या कार्यक्रमात तुम्ही दोघं एकमेकांना एवढं ओळखायला लागला की तुझं इथे जाणं येणंही सुरू झालं.